मी संदीप निलावार, राजदीप कृषी केंद्र पुसद. मी पुसद येथून आलेलो आहो. तिरुपती सीडची उज्ज्वल व्हरायटी पाहण्यासाठी मी ते आलेलो आहो. चना पाहत असताना एक आवर्जून असं लक्षात आलं, चनाची जसं इतर व्हरायटीत पाहतो आपण, प्रत्येक घाट्यामध्ये 2 दाण्याची संख्या जास्त राहते. काही दाण्यामध्ये 1 राहते, काही दाण्यात 2 राहते, पण इथं 3 दाण्याची संख्या जास्त दिसते. 3 दाण्याची संख्या असल्यामुळे उत्पन्नामध्ये हमखास आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते. आणि जसं कापसे साहेबांना सांगितलं, यात जसे घाटे भरपूर आहे, प्रत्येक फांदीला घाट्याची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या उत्पन्नात वाढ भरपूर होते. हे बघा, आपण एक घाटा आपण इथं काढत आहोत. घाट्यामध्ये दाण्याची संख्या चेक करू आपण. बघा, हे 3 दाणे आणि माझ्या, हे बघा 3 दाणे, आणि माझ्या हातात सुद्धा हे 3 दाण्याची मी आता जे सोडलं ते बी 3 दाण्याचीच आहे. आणि याच्यात काय आहे, अजून एक दिसत आहे, इथं मरची संख्या नसल्यासारखी आहे. यावर्षी मरचं प्रमाण खूप होतं, पाऊस जास्त असल्यामुळे मरचं प्रमाण जास्त होतं. तर या व्हेरायटीमध्ये आपल्याला मर दिसतच नाही आहे. म्हणजे कापूस काढल्यानंतर सुद्धा आपण हा चना टाकला तरी सुद्धा मर नाही. म्हणजे या व्हेरायटीत दम आहे, ही व्हेरायटी स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण जे म्हणतो, मरीसाठी सर्वात महत्वाचं काय होतं शेतकऱ्यासाठी, मरसाठी प्रतिकारशक्ती व्हेरायटी पाहिजे होती आवश्यक आहे. आणि ती व्हेरायटी आपल्याला उज्ज्वल व्हेरायटी ही दिसत आहे. मला असं वाटतं शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी ही व्हेरायटी लावण्यास हरकत नाही. खूप छान व्हेरायटी राहिली, शेतकऱ्यांचं याच्यात उत्पन्न सुद्धा वाढल.